नवी मुंबईचा पाया सिडकोनं भरला आणि त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचा जन्म झाला। तिथपासून म्हणजे 22 वर्षांपासून पालिकेवर सत्ता आणि अंकुश राहिला तो गणेश नाईकांचा। एवढा की गणेश नाईकांचे कार्यकर्ते शहराचे शिल्पकार म्हणून नाईकांचा उल्लेख करतात। मंत्री गणेश नाईक यांनी एका मुलाला खासदार आणि दुसऱ्या मुलाला आमदारही बनवलं। शिवाय पालिकेवर त्यांचीच एक हाती सत्ता। मात्र यंदा लोकसभा निवडणुकीत नाईकांचे पुत्र डॉक्टर संजीव नाईक यांचा दारुण पराभव झाला आणि गणेश नाईक हादरले। त्यांच्या पायाखालची वाळू सरकली। नाईकांच्या घराणेशाहीला शिवसेना काँग्रेसचा पहिल्यापासूनच विरोध राहिला। खासदार म्हणून ते 5 वर्षांमध्ये फेल्युअर आहेत। त्यांनी महापालिकेच्या कामाला कुठेतरी 10 लाख 5 लाख फंड द्यायचा आणि 22 कोटीचं काम केल्यासारखी पाठी लावायची, ह्याच्या पलीकडे काही करू शकले नाही। नवी मुंबईची राजकीय सूत्रे हाताळणाऱ्या नाईक परिवारानं लोकसभा निवडणुकीत विकासाचे काही निर्णय घेतले। मात्र यावेळी नवी मुंबईकर त्यांच्या आश्वासनांना भुललेच नाहीत। असं असलं तरी विधानसभा निवडणुकीत नाईक घराण्याशिवाय पर्याय नाही असा दावा त्यांचे समर्थक करतायत। प्रत्येकाच्या घरात त्यांनी प्रोत्साहनपर सर्टिफिकेट दिले, काही बक्षिसे दिलेली आहेत। ते जवळजवळ 60,000 विद्यार्थ्यांनी ह्याच्यात भाग घेतलेला आहे कॉलेजच्या। तर जी वाढीव मतं आहेत निश्चितच ती आमच्या बाजूने आहे। शेतकरी, MIDC प्रकल्पग्रस्त, महापालिका सफाई कामगारांचे प्रश्न, माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न, यामुळे लोकसभा निवडणुकीत चक्क संजीव नाईक यांचा पराभव झाला। त्यामुळे आत्मविश्वास वाढलेल्या विरोधकांनी आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही नाईकांची घराणेशाही संपवण्याचा विडा उचललाय। कार्यकर्त्यांनी आणि नगरसेवक, कार्यकर्ते आणि काँग्रेसचे पदाधिकारी यांनी सर्वांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की आमचा राजीनामा घ्या, पण आम्ही काम करणार नाही। हीच भूमिका आम्ही प्रदेश काँग्रेसला आमची श्रेष्ठी आहेत त्या श्रेष्ठीनं कळवू, श्रेष्ठीनं सांगू। तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा नाईक घराणं सज्ज झालंय। ऐरोली मतदारसंघात मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक तर बेलापूर मतदारसंघात खुद्द गणेश नाईक उभे राहण्याच्या तयारीत आहेत। मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत तेच मुद्दे असल्यानं नाईकांच्या अडचणीत वाढ झाली आहे आणि याचाच फायदा घेण्यासाठी विरोधक सज्ज झालेत। इश्यू बेस जर म्हटलं तर कुठल्याही इश्यूला फरक पडला नाही। आता JN1 JN2 टाईपची जी घरं आहेत त्याच्यावर काही रिझल्ट आलेला नाही। माथाडी कामगारांना त्यांची जी मागणी आहे त्याच्यावर काही मिळालं नाही। प्रकल्पग्रस्तांचा जे MIDCला टोटली त्यांच्यावर अन्याय झालेला त्यांना काही मिळालं नाही। महापौरपद, आमदार, खासदार आणि मंत्रीपद भूषवणाऱ्या नाईक कुटुंबाची घराणेशाही म्हणजे त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता सांगितली जाते। त्यातून ते स्वतःला तारणार की विरोधकांच्या प्रभावाखाली वाहून जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। रामनाथ दवणे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।